ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 160वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आशीर्वादाने आधाराने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 159व्या प्रवचन पुष्पात आपण त्यागाचे प्रकार किती आहेत, त्यागाचे महत्व काय आहे आणि त्यातील सर्वोत्तम त्याग कोणता आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 160व्या प्रवचन पुष्पात आपण खरा त्यागी मनुष्य कसा असतो, त्या त्यागी मनुष्याला कसे ओळखावे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, अतिपवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न व त्याने त्याचे कर्म म्हणजेच युद्ध कर्म करण्यासाठी त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आलेले आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व युद्ध कर्म करण्यासाठी आत्मविश्वासाने संपूर्ण भरलेला आहे आणि युद्ध करण्यासाठी आता तो सज्जत झालेला आहे असे स्पष्टपणे जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता
त्याचा हा आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला सर्वोत्तम त्याग कोणता असतो याचे श्रवण घडवले. आता मी तुला खरा त्यागी मनुष्य कसा असतो, त्याची चिन्हे कोणती आहेत, त्याला कसे ओळखावे याचे श्रवण घडवतो. तेही तू नेहमीप्रमाणे स्थिर आणि शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, जो मनुष्य बंधनाकडे नेणाऱ्या कर्माचा तिरस्कार करत नाही किंवा धन्यतेकडे नेणाऱ्या कर्माची आसक्ती बाळगत नाही, असा हा सद्गुणी, सात्विक, सदाचारी मनुष्य जो सद्गुणांनी ओतप्रोत भरलेला आहे, त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका नाहीत. आपल्या गुरूंच्या, भगवंताच्या चरणी समर्पित झालेला, कर्मफळाच्या आसक्तीपासून सदैव दूर असलेला जो मनुष्य असतो तो खरा बुद्धिमानी असतो. आणि हाच बुद्धिमानी मनुष्य खरा त्यागी मनुष्य आहे. अर्जुना, आता जे वाक्य मी तुला बोललेलो आहे ते वाक्य जणू काही मनुष्याच्या जीवनाचा सिद्धांत आहे, तत्व आहे. ह्या एका वाक्यामध्ये अनेक ग्रंथांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. अर्जुना, इतके हे प्रभावशाली वाक्य आहे. अर्जुना, अशा ह्या खरा त्यागी मनुष्याचे, बुद्धिमानी मनुष्याचे मूर्त स्वरूप कसे असते हे पण तू आता विस्तृतपणे समजावून घे. हा खरा त्यागी मनुष्य कोणत्याही प्रसंगाचे, कोणत्याही व्यक्तीचे, कोणत्याही परिस्थितीचे किंवा कोणत्याही कर्माचा तिरस्कार करत नाही, ना तो कधी कोणाचा समर्थन करतो. तो प्रत्येक परिस्थितीला, व्यक्तीला, प्रसंगाला, कर्माला तटस्थपणे, त्रयस्थपणे पाहत असतो. कारण तो त्याचे जीवन शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जगत असतो. म्हणून तो सर्व सृष्टीमध्ये त्रयस्थपणे वावरत असतो. त्याच्या चित्तामध्ये ना तिरस्कार असतो, ना समर्थन असते. असतो तो तटस्थपणा प्रत्येक परिस्थितीशी. त्याच्यासाठी कोणतेही कर्म हे आवडते किंवा नावडते, प्रिय किंवा अप्रिय, अनुकूल किंवा प्रतिकूल, कुशल किंवा अकुशल असे नसते. तो त्याचे जीवन नदीच्या प्रवाहासारखे जगत असतो. नदी ज्याप्रमाणे दिशा न ठरवता संथपणे, प्रेमाने, नम्रतेने वाहत असते, त्याचप्रमाणे हा खरा त्यागी मनुष्य त्याच्या जीवनात आलेले प्रत्येक कर्म आनंदाने करतो. त्यामुळे तो कर्माची आसक्ती कधीही निर्माण करत नाही. कारण त्याच्यासाठी कुठलेही कर्म प्रिय किंवा अप्रिय, अनुकूल किंवा प्रतिकूल असे नसते.
प्रत्येक कर्म तो सर्वोत्तम प्रकारेच करत असतो. प्रेमाने, आनंदाने, समाधानाने तो त्याचे कर्म करत असतो. म्हणून तो कर्माबद्दल आसक्त तर नसतोच, पण कर्म करताना कर्मफळाची इच्छाही निर्माण करत नाही. कारण त्याच्या मनामध्ये प्रिय कर्म किंवा अप्रिय कर्म असे काहीही नाही. जेव्हा तो कर्म करताना कर्मफळाची इच्छाच निर्माण करत नाही, तेव्हा कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्मफळ देखील भगवंताच्या चरणी, गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि तेव्हाही तो तटस्थपणे, त्रयस्थपणे कर्मफळाकडे पाहू शकतो. असा हा मनुष्य खरा त्यागी मनुष्य आहे. अर्जुना, मनुष्य जेव्हा एखाद्या कर्माकडे आवडते कर्म किंवा नावडते कर्म असे पाहत असतो, तेव्हा तो कर्माबद्दल आसक्त झालेला असतो. कारण त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये कर्माबद्दल प्रियत्व, प्रीती निर्माण झालेली असते. काही कर्म तो आवडीने करतो, काही कर्म तो नावडीने करतो. आवडीचे कर्म त्याला मिळाले तर तो आनंदी होतो, त्याचे समर्थन करतो. पण नावडते कर्म मिळाले तर तो मनुष्य दुःखी होतो, त्याचा तिरस्कार करून तो कर्म करतो. म्हणून तो कर्म करण्याच्या पूर्वीच कर्माबद्दल आसक्त झालेला आहे अर्जुना. म्हणून तो मनुष्य खरा त्यागी मनुष्य नाही. जो मनुष्य काही कर्माकडे आकर्षित होतो आणि काही कर्मांचा तिरस्कार करतो किंवा त्या कर्मांना टाळतो, प्राधान्य देत नाही, तो मनुष्य कर्माबद्दल आसक्त झालेला आहे. म्हणून तो कर्मफळाबद्दलही अनंत पटीने आसक्त होईल अर्जुना. अर्जुना, बरेचदा बाल अवस्थेमध्ये काही मुले त्यांना आवडणारी कर्म करतात आणि त्यांना काही कर्म न आवडते देखील असतात. पण ते तरुण प्रौढ लोकांकडून, मनुष्याकडून अपेक्षित नाही. तोपर्यंत त्यांनी त्यांच्या जीवनाची परिपक्वता निर्माण करावी असे मला अपेक्षित आहे अर्जुना. तरुण अवस्थेमध्ये, तारुण्यात, प्रौढ अवस्थेमध्ये कर्माकडे बघण्याचा श्रेयस्थपणा, तटस्थपणा निर्माण करणे हे मनुष्याकडून अपेक्षित आहे. जी लहान मुले करतात तोच स्वभाव तारुण्यामध्ये, तोच स्वभाव प्रौढ अवस्थेमध्ये असणे असे मला अपेक्षित नाही अर्जुना. त्यामुळे कर्म करण्याचा पहिला नियम मनुष्याने नक्की करावा. की आवडते कर्म आणि नावडते कर्म असे काहीही नसते. मनुष्याला प्रत्येक कर्म हे करावेच लागते, मग ते कर्म आनंदाने का न करावे अर्जुना. एखाद्या घरामध्ये जर स्वच्छता चालू असेल आणि एखादा मनुष्य बैठकीची खोली आनंदाने स्वच्छ करत असेल, पण त्याच मनुष्याला शौचालय किंवा स्नानगृह स्वच्छ करण्यासाठी दिले आणि त्याला जर ते कर्म नावडते असले तर तो मनुष्य कर्माबद्दल आसक्ती आहे. स्वच्छता करणे या कर्माकडे तटस्थपणे पाहणे त्या मनुष्याने आवश्यक आहे. या उदाहरणामध्ये जो मनुष्य प्रत्येक स्वच्छता कर्म आनंदाने करतो, प्रेमाने करतो, नम्रतेने करतो, भगवंताचे कार्य समजून करतो, तो मनुष्य बैठकीची खोली ही तितक्याच मन लावून स्वच्छ करेल आणि स्नानगृह आणि शौचालय देखील तेवढेच स्वच्छ करेल. कारण त्याच्या मनामध्ये प्रिय कर्म, अप्रिय कर्म, आवडते कर्म, नावडते कर्म, अनुकूल कर्म, प्रतिकूल कर्म
असे काहीही नाही. कर्माबद्दल त्याच्या मनामध्ये ना तिरस्कार आहे ना समर्थन आहे. कर्म हे तो मनुष्य तटस्थपणे करत आहे अर्जुना. जे कर्म मनुष्यासाठी फायदेशीर आहे, ज्या कर्मातून मनुष्याला पैसा, संपत्ती, पद, सत्ता, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, ज्ञान मिळू शकते, असे कर्म मनुष्य फायदेशीर समजतो आणि त्या कर्माबद्दल मनुष्य आसक्त होतो. कर्म करताना, कर्म केल्यानंतर कर्मफळ काय मिळेल याचाच तो सतत विचार करत असतो. असा मनुष्य कधी सुखाचा तर कधी दुःखाचा अनुभव करतो. पण जो खरा त्यागी मनुष्य असतो तो बुद्धिवान असतो. तो प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारेच त्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे करत असतो अर्जुना. बुद्धिमान मनुष्याला, खरा त्यागी मनुष्याला अनुकूल कर्म, प्रतिकूल कर्म असे काहीही नसते. सफल कर्म, निष्फळ कर्म असे काहीही नसते. आवडते कर्म, नावडते कर्म असे काहीही नसते. कुशल कर्म, अकुशल कर्म असे काहीही नसते. प्रिय कर्म, अप्रिय कर्म असे काहीही नसते. कारण त्याला हे माहित असते की जीवनात आलेले प्रत्येक कर्म हे करावेच लागते. तर ते आनंदाने का न करावे, समाधानाने का न करावे, प्रेमाने, नम्रतेने, करुणेने, दयेने भगवंताची सेवा समजून का न करावे. म्हणून तो प्रत्येक कर्म अगदी मन लावून करत असतो. कर्मफळाची इच्छा मनात आणतच नाही. आलेले कर्मफळ देखील तो त्याच्या गुरूंच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी समर्पित करतो. असा हा खरा त्यागी मनुष्य असतो. या खऱ्या त्यागी मनुष्याच्या चित्तामध्ये समत्व भाव असतो. ना तिरस्कार ना समर्थन. प्रत्येक कर्माकडे तटस्थपणे पाहणारा हा खरा त्यागी मनुष्य असतो. आलेले फळ देखील तो भगवंताच्या चरणी, गुरूंच्या चरणी समर्पित करतो. तो असे समजतो की मला कर्म करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी करता नाही. कर्म ही भगवंताचेच आणि कर्मफळ ही भगवंताचेच. हा कर्ता देखील भगवंताचाच. कर्ता, कर्म, कर्मफळ सर्व काही त्याचे आहे. हे करता येणे हे माझे सौभाग्य मी समजतो. असा भाव त्याच्या मनामध्ये प्रत्येक क्षणी असतो. असा हा खरा त्यागी मनुष्य त्याचे जीवन जगत असतो. खरा त्यागी मनुष्य खऱ्या त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, समत्व भावाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्री रामांचा भक्त हनुमान. हनुमंताला प्रभू श्री रामाने जेव्हा लंकेला पाठवले आणि सांगितले की माता सीता कुठे आहे, तिचा शोध घे आणि परत ये. हनुमंताकडे किती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. हनुमंताच्या मनात आले असते तर लंकेला गेल्यानंतर रावणाचा वध हनुमंतानेच केला असता. रावण सेनेला नष्ट एकट्या हनुमंताने केली असती. एवढी अफाट शक्ती हनुमंतामध्ये असताना प्रभू श्री रामांनी मला जे सांगितले आहे मी तेवढेच करणार. हा भाव, हा तटस्थपणा कर्माबद्दल हनुमंताच्या मनामध्ये होता. हनुमंत गेले, सीता मातेचा शोध त्यांनी घेतला आणि परत आले.
कुठेही शत्रूचा संपूर्ण वध करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये आला नाही. कारण त्यांना हे ठाऊक होते की रावणाचा वध करणे शत्रूवर सूड उगवणे हे प्रभू श्री रामांचे कर्म आहे, ते मी न केलेलेच उत्तम राहील. आणि जो मनुष्य अशा प्रकारचा विचार करतो, आलेले कर्म मन लावून करतो, त्या हनुमंताप्रमाणे करतो, तो मनुष्य खरा त्यागी मनुष्य असतो. कारण त्या मनुष्यासाठी प्रिय कर्म आणि अप्रिय कर्म असे काहीही नसते. जो मनुष्य असा विचार करतो तो मनुष्य कर्माबद्दल आसक्त होत नाही, म्हणून तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकतो. कर्माबद्दल अनासक्त असलेला, सर्वोत्तम प्रकारे कर्म करणारा मनुष्यच कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करू शकतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कर्मफळाचाही त्याग करू शकतो. असा मनुष्य हाच तो खरा त्यागी मनुष्य आहे. अर्जुना, अर्जुना, मनुष्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. अगदी बाल अवस्थेपासून ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्याला विविध प्रकारचे कर्म करावेच लागतात. मी तुला कर्माचे प्रकार याआधी समजावून सांगितलेले आहेत. शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. शरीराने केले जाणारे कर्म शारीरिक कर्म, वाचिक कर्म वाणीने, शब्दाने केले जाणारे कर्म बोलणे, आणि मानसिक कर्म विचार करणे. या तिन्ही कर्मापैकी कोणते ना कोणते कर्म मनुष्य हे सदैव करतच असतो. कर्म हे टाळूच शकत नाही, तर ते कर्म उत्तम मधुरपणे प्रेमाने का न करावे. अर्जुना, तो खरा त्यागी मनुष्य असा विचार करतो आणि कर्म मात्र सर्वोत्तम प्रकारे करतो, कोणत्याही प्रकारचे कर्म असो. खऱ्या त्यागी मनुष्याला हे ज्ञात असते की कर्म आणि कर्मफळ हे चुकणारच नाहीत. कर्म करावेच लागते, त्याचे कर्मफळ येणारच असते. दोन्हीही अनिवार्य आहेत, अपरिहार्य आहेत, तर ते आपण आनंदाने करावे. पण ज्याप्रमाणे एखादे झाड स्वतः उत्पन्न केलेल्या फळापासून अलिप्त असते, ते झाड त्या फळाला कधीही सेवन करत नाही, खात नाही. त्याचप्रमाणे तो त्यागी मनुष्य, खरा त्यागी मनुष्य कर्म करतो, कर्म फळाकडे भुंकूनही पाहत नाही, अर्पण करून टाकतो भगवंताच्या चरणी, गुरूंच्या चरणी. कारण त्याला हे माहित असते की उत्तम प्रकारे केलेले कर्म हे उत्तम फळ देईल. मी म्हणजे कर्ता, माझ्याकडून होणारे कर्म आणि त्यातून निर्माण झालेले कर्मफळ हे सर्व काही भगवंताचे आहे असे म्हणून ते फळ उत्पन्न करणाऱ्या झाडाप्रमाणे तो अलिप्त जीवन जगतो. आणि हा असा अलिप्ततेत जीवन जगणारा मनुष्यच खरा त्यागी मनुष्य आहे, खरा आनंदी मनुष्य आहे, खरा समाधानी, खरा प्रेमळ, करुणामयी, दयावान, विवेकी आणि प्रसन्न मनुष्य आहे. अर्जुना, कारण त्या त्यागी मनुष्याला माहित असते की कर्म आणि कर्मफळ हे न चुकणारे आहेत, पण अलिप्तता मात्र कशी ठेवायची हे माझ्याकडे आहे. म्हणून तो सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहतो आणि म्हणून तो आनंदी राहतो. कारण मनुष्य हा कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कर्म टाळू शकत नाही, ना मनुष्य कर्मापासून लपून बसू शकतो.
हे त्याला ज्ञात असते, म्हणून प्रत्येक कर्म तो सर्वोत्तम प्रकारेच करतो. अर्जुना, कर्मफळ हे 3 प्रकारचे येऊ शकते. जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्याला त्याचे कर्मफळ अपेक्षेप्रमाणे मिळू शकते, किंवा अपेक्षेच्या विरुद्ध मिळू शकते, किंवा संमिश्र फळ मिळू शकते. असे हे कर्मफळाचे 3 प्रकार आहेत. अपेक्षेप्रमाणे मिळणारे फळ म्हणजे इच्छित फळ, अपेक्षेच्या विरुद्ध मिळणारे फळ म्हणजे अनिच्छित फळ, आणि मिश्र पद्धतीने मिळणारे फळ म्हणजे संमिश्र फळ. असे हे 3 प्रकारचे कर्मफळ प्रत्येक कर्मातून निर्माण होणारच असते. या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कर्मफळ कर्मातून निर्माण होत असते. एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी खूप अभ्यास करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, जणू काही तपश्चर्याच करत आहे असा तो अभ्यास करत असतो. त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो परीक्षा देतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की त्याला 90% गुण मिळणार. जर त्या विद्यार्थ्याला 90% गुण मिळाले तर कर्मफळ, अभ्यास हे कर्म, त्याचे कर्मफळ गुण 90% गुण जर मिळाले तर ते कर्मफळ त्या विद्यार्थ्याच्या अपेक्षेप्रमाणे आहे. किंवा त्या विद्यार्थ्याला खूप कमी गुण मिळाले तर ते अपेक्षेच्या विरुद्ध आहे. पण 90%च्या आसपास मिळाले तर ते संमिश्र फळ आहे. असे प्रत्येक कर्मातून प्रत्येक मनुष्याला या 3 पैकी 1 प्रकारचे कर्मफळ हे प्राप्त होतच असते. अपेक्षेप्रमाणे, अपेक्षेच्या विरुद्ध किंवा संमिश्र. जो मनुष्य कर्माबद्दल आसक्त असतो तो मनुष्य कर्मफळाबद्दलही आसक्त असतो. कर्माबद्दल आसक्त असणारा मनुष्य प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी त्याच्या कर्मातून अपेक्षेप्रमाणेच कर्मफळ मिळावे अशी आकांक्षा बाळगतो. पण जो खरा त्यागी असतो तो मनुष्य कर्म करतो, मग या 3 प्रकारे असणाऱ्या कर्मफळापैकी कोणतेही प्रकारचे कर्मफळ मिळो, तो त्या कर्मफळापासून अलिप्त असल्यामुळे तो सदैव आनंदीच असतो. पण जो मनुष्य कर्माबद्दल आसक्त असतो तो मनुष्य अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले तर तो आनंदी होतो, अपेक्षेच्या विरुद्ध फळ मिळाले तर तो दुःखी होतो, आणि संमिश्र फळ मिळाले तर तो सुख आणि दुःखाचा अनुभव घेत असतो. अर्जुना, हा खरा त्यागी मनुष्य सात्विकतेच्या आधारे कर्मफळाची इच्छा न बाळगता कर्म केल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आनंदात असतो. त्याच्यासाठी दुःख किंवा सुख दुःखाचे चक्र त्याच्या जीवनात कधीच येत नसते. तो खरा त्यागी असल्यामुळे तो कधीही कर्माच्या परिणामांचा म्हणजे कर्मफळाचा साधा विचार देखील त्याच्या चित्तामध्ये येत नाही. कर्मफळाच्या विचाराचा साधा ओरखडाही त्याच्या चित्तामध्ये नसतो. तो नेहमीच आनंदी असतो. कर्म करणेच हे तो सौभाग्य समजतो, त्यातच तो आनंद मानत असतो. हा खरा त्यागी मनुष्य खरा मुक्त असतो.
कर्म करतानाच त्याच्या जीवनामध्ये मुक्ती निर्माण होते आणि कर्म करणे हेच त्याच्यासाठी मोक्ष असते, सौभाग्य असते, परमानंद असते. असा हा खरा त्यागी मनुष्य त्याच्या जीवनाचा अंत झाल्यानंतरही त्याच्या कर्माच्या आधारे जिवंत असतो, अमर असतो अर्जुना. कारण जेव्हा तो जिवंत असतो, शरीराने जिवंत असतो, तेव्हा त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे केलेले असते. त्याच्या शारीरिक जीवनाचा अंत झाला तरी तो कर्माने जिवंत असणारा असा हा खरा त्यागी मनुष्य असतो अर्जुना. खऱ्या त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्री राम आहेत. जेव्हा प्रभू श्री रामांना अयोध्येचे राजा करण्याचे ठरले, तेव्हाही ते त्या प्रसंगाला तटस्थपणे पाहत होते. ना आनंदी होते ना दुःखी होते. आणि जेव्हा प्रभू श्री रामांना कळले की त्यांना वनवासाला जावे लागणार आहे, तेव्हाही ते त्या प्रसंगाला तटस्थपणे पाहत होते. ना आनंदी होते ना दुःखी होते, समत्व भावात होते. हाच खरा त्याग आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे, परिस्थितीकडे, कराव्या लागणाऱ्या कर्माकडे तटस्थपणे, त्रयस्थपणे, ना तिरस्कार ना समर्थन, ना आनंद ना दुःख, अशा समत्व भावात जो मनुष्य जीवन जगतो तो मनुष्य खरा त्यागी मनुष्य आहे. प्रभू श्री रामांनी त्या दोन्हीही परिस्थिती गंभीरपणे, तटस्थपणे, त्रयस्थपणे घेतल्या, स्वीकारल्या आणि आपले कर्तव्य कर्म बजावले. त्याचप्रमाणे हा खरा त्यागी मनुष्य त्याचे जीवन जगतो. प्रत्येक कर्म हे कर्तव्य समजून करत असतो, आनंदाने करत असतो. कर्मफळामुळे कधीही ना आनंदी ना दुःखी होणारा हा खरा त्यागी मनुष्य असतो अर्जुना. अर्जुना, तू देखील तसाच सात्विक, सद्गुणी आणि सदाचारी मनुष्य आहेस. तुझ्यातही खरा त्यागी मनुष्य बनण्याचे सर्व गुण आहेत अर्जुना. या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझ्या युद्ध कर्मातून, तुझ्या कर्मातून कोणते कर्मफळ मिळेल याच्या विचारांनी काही क्षणासाठी तुझा भावनिक असमतोल झाला होता. तुझे मानसिक संतुलन काही क्षणासाठी ढळले होते, पण आता तू त्यातून संपूर्णपणे बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेस अर्जुना. तू देखील त्या खऱ्या त्यागी मनुष्याप्रमाणे तुझे कर्म, तुला मिळालेले कर्म, युद्ध कर्म, कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करून कर. ह्यातून निर्माण होणारे कर्मफळ म्हणजे तुझा विजय, हे देखील तू त्याग कर. कर्मफळ माझ्या चरणी अर्पण कर. आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर देखील कर्मफळाकडे तटस्थपणे, त्रयस्थपणे पहा आणि अंतर्बाह्य स्थिर, शांत, समाधानी, आनंदी, प्रसन्न, प्रेमळ, करुणामयी, दयामयी, विवेकी, विनम्र जीवन जग अर्जुना. अर्जुना, उठ, उभा राहा. तुझ्या समोर पडलेले हे शस्त्र नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने उचल आणि तुझे कर्म, युद्ध कर्म, स्वकर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म हे सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. अशा प्रकारचे प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला
देत आहेत आणि त्यांनी त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे. कर्मफळाची इच्छा मनात न आणता कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करून त्याने त्याचे कर्म करावे आणि खऱ्या त्यागी मनुष्यासारखे द्वापार युगातील अर्जुनाने त्याचे जीवन जगावे. असे मार्गदर्शन, असा विवेक विचार गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनासमोर ठेवत आहेत. आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की आजच्या अर्जुनाने देखील त्याला मिळालेले कर्म, कार्य, कृती करताना सर्वोत्तम प्रकारे करावी. कर्म करताना, कार्य करताना, कृती करताना, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म, व्यवहारिक कर्म, उदरनिर्वाहासाठी केले जाणारे कर्म, पोट भरण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी केले जाणारे कर्म हे सर्वोत्तम प्रकारे करावे. कर्म करताना कर्मफळाची इच्छा मनात आणू नये, तेव्हाच ते कर्म सर्वोत्तम होईल आणि सर्वोत्तम प्रकारे केलेल्या कर्मातून कर्मफळ हे नेहमी सर्वोत्तमच मिळते. त्यामुळे कर्मफळाचा विचार करण्याची आवश्यकताच नाही, असा संदेश, असा विवेक विचार गुरु श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला, संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 161व्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याने केलेले प्रत्येक कार्य, कर्म किंवा कृती कशा प्रकारे सफल होते, कशा प्रकारे पूर्णत्वास जाते, कशा प्रकारे सहज सफल होऊ शकते, याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 161व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी दररोज प्रमाणे आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.